आजचा आपला टॉपिक आहे अँग्युलर मोमेंटम। आता अँग्युलर मोमेंटम मध्ये हा कन्सेप्ट काय आहे ते समजून घेण्यासाठी आपण थोडंसं अॅनालॉगस बघू। अॅनालॉगस बिटवीन लिनियर मोशन अँड रोटेशनल मोशन। जसं आपण लिनियर मोशन मध्ये अॅनालॉगस क्वांटिटी जर बघायचा प्रयत्न केला तर आपण सगळ्यात पहिले ते डिस्प्लेसमेंट घेतोय। म्हणजे ज्याप्रमाणे लिनियर मोशन मध्ये डिस्प्लेसमेंट आहे त्याचप्रमाणे रोटेशनल मोशन मध्ये आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट। म्हणजे जो रोल डिस्प्लेसमेंटचा लिनियर मोशन मध्ये असतो तोच रोल अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा रोटेशनल मोशन मध्ये असतो। ज्याप्रमाणे आपण लिनियर मोशन मध्ये वेलॉसिटी घेतलेली आहे त्याचप्रमाणे रोटेशनल मोशन मध्ये येते अँग्युलर वेलॉसिटी। रोटेशनल मोशन मध्ये येते अँग्युलर वेलॉसिटी। दिस टू क्वांटिटीज आर अनालॉगस। म्हणजे जो रोल वेलॉसिटीचा लिनियर मोशन मध्ये आहे तोच रोल अँग्युलर वेलॉसिटीचा रोटेशनल मोशन मध्ये आहे। सेम मॅनर मध्ये आपण ऍक्सेलरेशन घेतलेला आहे। ज्याप्रमाणे लिनियर मोशन मध्ये लिनियर ऍक्सेलरेशन असतं त्याचप्रमाणे रोटेशनल मोशन मध्ये जे ऍक्सेलरेशन क्रिएट होतं त्याला म्हणतो आपण अँग्युलर ऍक्सेलरेशन। त्यानंतर नेक्स्ट वन, ज्याप्रमाणे आपण लिनियर मोशन मध्ये फोर्स म्हणतो त्याचप्रमाणे रोटेशनल मोशन मध्ये असते क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी तयार होते ज्याला म्हणतो आपण टॉर्क, जो आपण टॉने इंडिकेट करतो। कालच आपण यासाठी एक्सप्रेशन घेतलेला आहे। म्हणजे जो रोल फोर्सचा लिनियर मोशन मध्ये आहे तोच रोल टॉर्कचा रोटेशनल मोशन मध्ये आहे। एक अजून अॅनालॉगस क्वांटिटी घेतलेली आहे आपण मास। मासला अॅनालॉगस क्वांटिटी आहे मोमेंट ऑफ इनर्शिया। म्हणजे जो रोल मासचा लिनियर मोशन मध्ये असेल तोच रोल मोमेंट ऑफ इनर्शियाचा कशामध्ये असेल, रोटेशनल मोशन मध्ये असेल। मग त्याच पॅटर्न मधली अजून एक क्वांटिटी आपल्याला आज बघायची आहे। आपण मोमेंटम म्हणतो, ज्याला सिम्पली मोमेंटम म्हणतो आपण, इट इज लिनियर मोमेंटम। म्हणजे ज्याप्रमाणे लिनियर मोशन मध्ये लिनियर मोमेंटम असतं त्याचप्रमाणे रोटेशनल मोशन मध्ये एक मोमेंटम क्रिएट होतं ज्याला म्हणतात अँग्युलर मोमेंटम। याला अँग्युलर मोमेंटम म्हटलं जातं। म्हणजे अँग्युलर मोमेंटम इन रोटेशनल मोशन इज अनालॉगस विथ मोमेंटम इन लिनियर मोशन। म्हणजे ज्याप्रमाणे लिनियर मोशन मध्ये फोर्स आहे त्याला अनालॉगस रोटेशनल मोशन मध्ये टॉर्क आहे, त्याचप्रमाणे लिनियर मोशन मध्ये ज्याप्रमाणे मोमेंटम आहे त्याचप्रमाणे रोटेशनल मोशन मध्ये जी त्याला अनालॉगस क्वांटिटी आहे ती अँग्युलर मोमेंटम। म्हणजे जे वर्क, जे काम मोमेंटमचं लिनियर मोशन मध्ये असेल तेच काम, तेच फंक्शन या ठिकाणी अँग्युलर मोमेंटमचं कशामध्ये असेल, रोटेशनल मोशन मध्ये असेल। आणि तीच क्वांटिटी आपल्याला आज या ठिकाणी बघायची आहे ज्याला अँग्युलर मोमेंटम आपण म्हणतो। आता अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय होतं ऍक्च्युअली, ज्याप्रमाणे आपण टॉर्क, फोर्स यांच्यामधलं इंटर रिलेशन घेतलं त्याचप्रमाणे अँग्युलर मोमेंटमचं मोमेंटम सोबतचं रिलेशन आहे। ज्याप्रमाणे आपण टॉर्कचं रिलेशन काय म्हणतो तर टॉर्क इज इक्वल्स टू एफ इंटू आर। त्याचप्रमाणे अँग्युलर मोमेंटम काय असेल तर अँग्युलर मोमेंटम एल इज इक्वल्स टू पी इंटू आर। म्हणजे जनरली आपण लिनियर मधून जर आपल्याला रोटेशनल मध्ये जायचं असेल तर मोमेंट आर्म येतं, त्याचप्रमाणे इथं सुद्धा मोमेंट आर्म येणार आहे, लक्षात घ्या। म्हणजेच तुम्हाला लिनियर मोशनचा फॉर्म्युला जर रोटेशनल मोशन मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर मॅक्झिमम ठिकाणी हा आर येतो, मोमेंट आर्म येते। ही मोमेंट आर्मने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागतं। मग तसंच इथं या ठिकाणी तुम्हाला हे लिनियर मोमेंटम आहे, लिनियर मोमेंटमचं जर तुम्हाला अँग्युलर मोमेंटम मध्ये कन्वर्शन करायचं असेल तर इथं मोमेंट आर्मने तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागतं। मग आता या ठिकाणी लिनियर मोमेंटम म्हणजे काय होईल, आपण पहिल्यांदा बेसिक कन्सेप्ट क्लिअर करतो याचा की लिनियर मोमेंटम ही फिजिकल क्वांटिटी आहे काय नेमकं। लिनियर मोमेंटम ही जी फिजिकल क्वांटिटी आहे ती लिनियर मोमेंटम तीन दर्शवतो आपण, तर इट इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी। मास आणि वेलॉसिटीचा प्रोडक्ट आहे। म्हणजे एखादा ऑब्जेक्ट घेतला आपण, ज्या ऑब्जेक्टचं मास आहे m, ज्याची वेलॉसिटी आहे v, m एवढा मास असणारा ऑब्जेक्ट v एवढा वेलॉसिटीने पुढे जात असेल तर त्याच्यामध्ये एक फिजिकल क्वांटिटी डेव्हलप होते। ज्या फिजिकल क्वांटिटीला आपण ज्या ठिकाणी मोमेंटम म्हणतो, लिनियर मोमेंटम म्हणतो। मग आता अँग्युलर मोमेंटम काय, मग आपली नेक्स्ट कन्सेप्ट जो आहे यामधला या लिनियर मोमेंटमशी रिलेटेडच कन्सेप्ट आहे, ज्याला म्हणतो आपण अँग्युलर मोमेंटम। मग अँग्युलर मोमेंटमची डेफिनेशन काय होईल आणि फॉर्म्युला काय होईल। सगळ्यात पहिल्यांदा आता फॉर्म्युला काय आहे ते लक्षात घ्या। व्हॉट इज द अँग्युलर मोमेंटम? अँग्युलर मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ लिनियर मोमेंटम अँड मोमेंट आर्म। म्हणजे एखादा ऑब्जेक्ट घेतला आपण, ज्या ऑब्जेक्टचं लिनियर मोमेंटम आहे पी आणि त्याची मोमेंट आर्म आहे आर, आणि या ठिकाणी अँग्युलर मोमेंटम आपण एल ने दर्शवतो, म्हणजे एल इक्वल्स टू होतो पी इंटू आर। यालाच आपण वेक्टर प्रोडक्ट मध्ये सुद्धा लिहू शकतो। दिस कॅन बी रिटन ॲज ए वेक्टर एल इज इक्वल्स टू वेक्टर आर क्रॉस वेक्टर पी। म्हणजे मोमेंट आर्म
आणि लिनियर मोमेंटम या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट जर आपण घेतला, वेक्टर प्रोडक्ट जर घेतला, तर येणारी जी वेक्टर क्वांटिटी आहे त्याला म्हणतो आपण अँग्युलर मोमेंटम. मीन्स अँग्युलर मोमेंटम इज इक्वल्स टू वेक्टर आर क्रॉस वेक्टर पी. म्हणजे या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट येऊन ही एक नवीन क्वांटिटी तयार झालेली आहे, ज्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल याची डायरेक्शन काढता येईल की आर आणि पी ला जी असेल ती परपेंडिक्युलर असेल डेफिनेटली वेक्टर प्रोडक्टच्या रूलनुसार. आता यावरनं आपण फॉर्म्युला असा लिहू शकतो, एल इज इक्वल्स टू एम व्ही आर. म्हणजे ज्या ठिकाणी एम व्ही कशासाठी सबस्टिट्यूट केलेला आहे आपण, सिन्स वी नो दॅट पी इज इक्वल्स टू एम व्ही होतो. लिनियर मोमेंटम काय असतं तर मास इंटू वेलॉसिटी. म्हणजे लिनियर मोमेंटम पी च्या ऐवजी एम व्ही आपण सबस्टिट्यूट केलेला आहे. म्हणजे एल इज इक्वल्स टू एम व्ही आर मास इंटू वेलॉसिटी इंटू मोमेंट आर. म्हणजे जर आपण असं म्हटलं की एखादा ऑब्जेक्ट घेतला आपण किंवा एखादा पार्टिकल घेतला, समजा हा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे, हा पार्टिकल आहे, याचं मास आहे एम, याची वेलॉसिटी आहे व्ही आणि याच्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा डिस्टन्स आहे आर. मग याचं अँग्युलर मोमेंटम किती असेल तर ते असेल एम व्ही आर मास इंटू वेलॉसिटी इंटू इट्स रेडियस ऑफ सर्क्युलर ऑर्बिट. त्याच्या सर्क्युलर ऑर्बिटची रेडियस म्हटलं तरी चालेल किंवा त्याच्या रोटेशनल मोशनची रेडियस आहे ती. तर या ठिकाणी हा अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला आहे. मग याच्यावर एसआय युनिट पुटअप करता येईल त्याचं तुम्हाला. याचा एसआय युनिट काय होईल तर आता याच्यावर सबस्टिट्यूट करता येईल आपल्याला. मासचं एसआय युनिट आहे किलोग्रॅम, वेलॉसिटीचं युनिट आहे मीटर पर सेकंड आणि एक वेळ अजून डिस्टन्स आहे त्यामुळे मीटर स्क्वेअर, 2 वेळा मीटर होईल म्हणून किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेकंड हे झालं त्याचं एसआय युनिट. याला सीजीएस युनिट मध्ये जर आपण कन्वर्ट केलं तर याचं सीजीएस युनिट येईल ग्रॅम, किलोग्रामचं ग्रॅम, मीटरचं सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. व्हॉट अबाउट द डायमेन्शन्स. डायमेन्शन्स क्लिअर आहे या ठिकाणी तुम्हाला. याच्यावर लक्षात येईल किलोग्राम एक वेळा म्हणजे मास 1 टाइम्स आहे, मीटर 2 टाइम्स आहे म्हणजे लेंथ 2 टाइम्स आहे आणि सेकंद हा खाली आहे 1 टाइम्स म्हणजे याचा अर्थ t-1 म्हणजे द डायमेन्शन्स ऑफ अँग्युलर मोमेंटम आर m1 l2 t-1. तर ही एक नवीन क्वांटिटी आपण बघितली अँग्युलर मोमेंटम. मग अँग्युलर मोमेंटमची डेफिनेशन काय सांगता येईल आपल्याला. व्हॉट विल बी द डेफिनेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. The product of linear momentum and moment arm is called as angular momentum. Simple definition ठेवा फॉर्म्युल्यावरनं. The product of linear momentum and moment arm is called as angular momentum. Linear momentum दर्शवतो आपण p नी आणि मोमेंट आर्म आहे r म्हणून या ठिकाणी l is equals to p into r होतो. यावरनं आपण याला वेक्टर फॉर्म मध्ये लिहू शकतो. वेक्टर r is equal वेक्टर l is equals to काय होतो तर वेक्टर r क्रॉस p. आणि तुम्हाला माहित आहे इथं p जो आहे तो मास इंटू वेलॉसिटी. p म्हणजे लिनियर मोमेंटम. व्हॉट इज द लिनियर मोमेंटम मास इंटू वेलॉसिटी. मग इथं सबस्टिट्यूट केला आपण मास इंटू वेलॉसिटी इंटू r, दॅट इज द अँग्युलर मोमेंटम. l इज इक्वल्स टू एम व्ही आर. एक फॉर्म्युला आपल्याला मिळाला. हा बेसिक फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या. आता पुढे यामध्ये आपल्याला एसआय युनिट सीजीएस युनिट सांगितलं आपण. यावरनं त्याचं एसआय युनिट आणि सीजीएस युनिट घेतलं. एसआय युनिट आहे किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेकंड, सीजीएस युनिट आहे ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड आणि डायमेन्शन्स आहेत m1 l2 t-1. हा बेसिक पार्ट झाला. ऍक्च्युली आपल्याला हा जो टॉपिक आहे या टॉपिक मध्ये आपल्याला डेरिव्हेशन काढायचं आहे. ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम ऑफ रोटेटिंग बॉडी. ज्याप्रमाणे आपण टॉर्क ऍक्टिंग ऑन रोटेटिंग बॉडीसाठी आपण एक्सप्रेशन काढलं होतं त्याचप्रमाणे आपल्याला एक्सप्रेशन काढायचं आहे अँग्युलर मोमेंटम साठी. हा बेसिक फॉर्म्युला आहे. पण जर एखादी बॉडी रोटेट होत असेल ज्या बॉडीची अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा आहे, ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय आहे, तर मग त्या ठिकाणी त्या बॉडीचा अँग्युलर मोमेंटम किती तर त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला काढायचा. तो पार्ट आपला महत्त्वाचा आहे या ठिकाणी. मग आपलं पुढचं एक्सप्रेशन आहे यामध्ये एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम ऑफ रोटेटिंग बॉडी. आणि हे जे एक्सप्रेशन आहे, आधी जे 2 एक्सप्रेशन झालेले आहेत आपले या टॉपिक मध्ये आपण कायनेटिक एनर्जीचं एक एक्सप्रेशन घेतलेलं आहे, टॉर्कचं एक एक्सप्रेशन घेतलेलं आहे. सेम त्याच्यासारखंच एक्सप्रेशन आहे. काल जे आपण टॉर्कचं एक्सप्रेशन घेतलं सेम त्या टॉर्कच्या एक्सप्रेशन सारखंच एक्सप्रेशन आहे. मग आता अँग्युलर मोमेंटम काढायचं आपल्याला. अँग्युलर मोमेंटम ऑफ रोटेटिंग बॉडी. अँग्युलर मोमेंटम जे आपण एल दर्शवतो. मग कालच्याच प्रमाणे एखादी रोटेटिंग बॉडी घ्या आणि त्या रोटेटिंग बॉडीसाठी अँग्युलर मोमेंटम काढा. मग मी कालच्याच प्रमाणे एक बॉडी कन्सिडर करतो. लेट अस कन्सिडर दिस बॉडी. ही एक बॉडी आहे. दिस बॉडी इज रोटेटिंग अबाउट an axis passing through this point O. या O पॉइंट मधून पास होणाऱ्या ऍक्सिसच्या बॉडी रोटेट होते. हा ऍक्सिस असा आहे या पेनच्या डायरेक्शनला आणि बॉडी या पद्धतीने रोटेट होत आहे. बॉडी या पद्धतीने या डायरेक्शनला रोटेट होत आहे विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. आपण असं म्हटलं की कन्सिडर एनी बॉडी. ही बॉडी जी आहे ती नॉन रिजिड बॉडी आहे. कन्सिडर एनी नॉन रिजिड बॉडी विच इज रोटेटिंग अबाउट दिस ऍक्सिस. हा जो पेन आहे या पेनच्या डायरेक्शनला जाणारा एक ऍक्सिस आहे
जो या पॉईंटच्या ठिकाणी बॉडीला इंटरसेक्ट करतो त्याच्या अबाउट बॉडी जी आहे ती कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटीने रोटेट होत आहे. लेट बॉडी कन्सिस्ट ऑफ टोटल एन पार्टिकल. बॉडीमध्ये टोटल एन पार्टिकल आहे. मग एन पार्टिकल पैकी लेट देअर मासेस आर. पहिल्या पार्टिकलचा मास आहे m1. हा फर्स्ट पार्टिकल आहे इथं कुठेतरी ज्याचा मास आहे m1. त्यानंतर मी इथं घेतोय सेकंड पार्टिकल m2. हा इथला घेतला सेकंड पार्टिकल m2. त्यानंतर थर्ड पार्टिकल m3. थर्ड पार्टिकल m3. असं करत करत शेवटच्या पार्टिकल पर्यंत येऊन पोहोचलो. इथे शेवटचा पार्टिकल आहे त्याचा मास आहे m. फर्स्ट पार्टिकलचा मास m1, सेकंड पार्टिकलचा मास m2, तिसऱ्या पार्टिकलचा मास आहे m3 आणि असं करत करत शेवटच्या पार्टिकलचा मास आहे m. Let the body consist of total n particles. Let their masses are m1, m2, m3 and so on up to mn. Let they are situated at a distance r1, r2, r3 and so on up to rn. Means the body consists of n particles having masses m1, m2, m3 and so on up to mn, situated at a distance r1, r2, r3 and so on up to rn from the axis of rotation. म्हणजे हा जो ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून पहिल्या पार्टिकलचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आहे r1. हा सेकंड पार्टिकल आहे याचा डिस्टन्स आहे r2. हा थर्ड पार्टिकल आहे याचा डिस्टन्स आहे r3. असं करत करत शेवटच्या पार्टिकल पर्यंत पोहोचलो याचा डिस्टन्स आहे rn. लेट देअर लिनियर वेलॉसिटीज बी. त्यांच्या लिनियर वेलॉसिटीज काय v1, v2, v3 असं करत करत या ठिकाणी शेवटच्याची वेलॉसिटी आहे vn. म्हणजे फर्स्ट पार्टिकल आहे याची लिनियर वेलॉसिटी आहे v1. सेकंड पार्टिकल आहे याची लिनियर वेलॉसिटी आहे v2. बॉडी अशी रोटेट होत आहे वेलॉसिटी त्याच डायरेक्शनला असेल मग टँजेन्शियल असेल त्या पार्टिकलला. मग आता या ठिकाणी v3 या डायरेक्शनला असेल आणि शेवटची vn जी असेल ती या डायरेक्शनला असेल. लेट देअर वेलॉसिटीज लिनियर वेलॉसिटीज बीज v1, v2, v3 अँड सो ऑन अप टू vn. तर हा झाला एक्सप्लेनेशनचा पार्ट. मग आता पुढे नेक्स्ट आता आपल्याला पूर्ण बॉडीचा अँग्युलर मोमेंटम काढायचा आहे. जसं आपण काल टॉर्क साठी केलं प्रत्येक पार्टिकलवर ऍक्ट होणारा टॉर्क काढला आणि मग त्यांची सगळ्यांची ऍडिशन केली. त्याचप्रमाणे इथं करायचं आपल्याला. आपण पहिल्या पार्टिकलवरचा टॉर्क काढू, दुसऱ्यावरचा टॉर्क काढू, तिसऱ्यावरचा टॉर्क काढू, शेवटचा टॉर्क काढून सगळ्यांची ऍडिशन करू म्हणजे पूर्ण बॉडीवरचा टॉर्क मिळेल आपल्याला. मी या ठिकाणी लिहितोय फॉर फर्स्ट पार्टिकल पहिल्या पार्टिकलसाठी. नाउ व्हॉट इज द अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम काय होतं पहा. आताच आपण बघितलं व्हॉट इज द अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ लिनियर मोमेंटम अँड मोमेंट आर्म. या दोघांचा जर आपण प्रोडक्ट केला तर अँग्युलर मोमेंटम तयार होतो. फर्स्ट पार्टिकल आहे. फर्स्ट पार्टिकल साठी काय लिहिता येईल आपल्याला आता L1 इक्वल्स टू फर्स्ट पार्टिकल साठी L1 इक्वल्स टू त्याचं लिनियर मोमेंटम आहे p1 आणि त्याचं मोमेंट आर्म आहे r1 म्हणून या ठिकाणी लिहिता येईल L1 इज इक्वल्स टू p1 r1. फर्स्ट पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम L1 त्याचं लिनियर मोमेंटम p1 त्याचं मोमेंट आर्म आहे r1 म्हणून L1 इज इक्वल्स टू p1 r1. सेकंड पार्टिकल साठी फॉर फर्स्ट पार्टिकल आता याला सिम्प्लिफाय करून बघ याच्यावर सेकंड पार्टिकल साठी घेता येईल आपल्याला. याच्यामध्ये आता p ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता येईल. देन व्हॉट इज द लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. मास आणि वेलॉसिटीचा प्रोडक्ट आहे म्हणजे लिनियर मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. मग पहिला पार्टिकल आहे म्हणून 1 आणि इथेही 1 येईल इथेही 1 येईल. फॉर फर्स्ट पार्टिकल p1 इज इक्वल्स टू m1 v1 ही व्हॅल्यू याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा. मी लिहिलं इथं पुट मग ही व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली आपण तर L1 इक्वल्स टू काय लिहिता येईल आपल्याला. या p1 च्या ऐवजी ठेवा. p1 च्या ऐवजी काय सबस्टिट्यूट करता येईल आपल्याला m1 v1 आणि त्याला मल्टिप्लाइड बाय काय पुढे r1. आता नेक्स्ट वन परत यामध्ये v आणि ओमेगा मधलं इंटरव्हेशन पुट अप करता येईल आपल्याला. वी नो दॅट v इज इक्वल्स टू r ओमेगा. हे रिलेशन आहे. कशा कशातलं रिलेशन आहे. लिनियर वेलॉसिटी अँग्युलर वेलॉसिटी. दिस इज द रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे v इक्वल्स टू r ओमेगा. मग पहिल्या पार्टिकल साठी पाहिजे आपल्याला. फर्स्ट पार्टिकल साठी v1 इज इक्वल्स टू r1 ओमेगा. ओमेगा हा प्रत्येक पार्टिकल साठी कॉन्स्टंट आहे कारण प्रत्येकाचा पिरियड सेम राहील त्यामुळे अँग्युलर वेलॉसिटी सेम राहील. मग v1 इज इक्वल्स टू r1 ओमेगा ही व्हॅल्यू याच्या सबस्टिट्यूट करा. ही व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली तर काय लिहिता येईल आपल्याला L1 इज इक्वल्स टू m1 तर आहेच ॲज इट इज. v1 ची व्हॅल्यू आहे r1 ओमेगा आणि मल्टिप्लाइड बाय r1 आहे म्हणजे त्याला लिहिता येईल m1 r1 स्क्वेअर ओमेगा. दिस इज द अँग्युलर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल. हे पहिल्या पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम. मग आता सिमिलरली याच पॅटर्न मध्ये आपल्याला जे वेगवेगळे पार्टिकल आहेत त्या प्रत्येक पार्टिकलचं आपल्याला अँग्युलर मोमेंटम काढता येईल. या ठिकाणी लिहितोय मी सिमिलरली फॉर अदर पार्टिकल्स. फॉर सेकंड पार्टिकल व्हॉट विल बी द L2 विल बी इक्वल्स टू जसं L1 आहे m1 r1 स्क्वेअर ओमेगा. मग L2 काय येईल L2 विल m2 r2 स्क्वेअर ओमेगा.
फर्स्ट पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम पाहिजे तर पहिल्याचं मास आणि पहिल्याच्या रेडियसचा स्क्वेअर, पहिल्याच्या डिस्टन्सचा स्क्वेअर आणि मल्टिप्लाइड बाय ओमेगा. मग सेकंडचा पाहिजे तर सेकंडचा मास, सेकंडच्या डिस्टन्सचा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय ओमेगा. या व्हॉट विल बी द L3 देन? L3 विल बी M3 R3 स्क्वेअर ओमेगा. असं करत करत शेवटच्या पार्टिकल पर्यंत येऊन पोहोचलो मी nth पार्टिकल पर्यंत. व्हॉट विल बी द Ln देन? द अँग्युलर मोमेंटम ऑफ लास्ट nth पार्टिकल, त्याचं मास Mn, त्याच्या डिस्टन्सचा स्क्वेअर Rn स्क्वेअर आणि ओमेगा आहे ॲज इट इज. आता मला पूर्ण बॉडीचा अँग्युलर मोमेंटम पाहिजे. पूर्ण बॉडी कशी बनवली आहे? सगळ्या पार्टिकल मिळून, n पार्टिकल मिळून. द बॉडी इज मेड अप ऑफ टोटल n पार्टिकल. मग बॉडीचं अँग्युलर मोमेंटम काय होईल? तर सगळ्या n पार्टिकलच्या मोमेंटमची अँग्युलर मोमेंटमची ॲडिशन म्हणजेच L इक्वल्स टू काय असेल? नाव द टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ होल बॉडी L इक्वल्स टू काय असेल? तर L1 प्लस L2 प्लस L3 अँड सो ऑन अप टू Ln. आता यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. L इक्वल्स टू L1, L1 ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे इथे M1 R1 स्क्वेअर ओमेगा. लिहितो इथे M1 R1 स्क्वेअर ओमेगा. L2 ची व्हॅल्यू आहे M2 R2 स्क्वेअर ओमेगा. तर L3 ची व्हॅल्यू काय लिहित नाही मी. असं करत करत कंटिन्यू करतो Mn Rn स्क्वेअर ओमेगा. आता यातून आपल्याला काही कॉमन काढता येईल. काय कॉमन काढता येईल पहा? L इक्वल्स टू, आता या ठिकाणी आपल्याला यामधनं ओमेगा कॉमन काढता येईल. जर मी ओमेगा कॉमन काढला तर काय लिहिता येईल मला? M1 R1 स्क्वेअर. इथला ओमेगा कॉमन काढला म्हणजे उरला M1 R1 स्क्वेअर. इथला ओमेगा कॉमन काढला म्हणजे उरला M2 R2 स्क्वेअर. असं करत करत शेवटच्या पार्टिकल पर्यंत पोहोचलो तर मिळेल मला Mn Rn स्क्वेअर. आता परत काल आपण बघितलं टॉर्कच्या एक्सप्रेशन मध्ये आपण बघितलं इट इज नथिंग बट ए समेशन. म्हणजे ज्याला लिहिता येईल तुम्हाला समेशन ऑफ Mi Ri स्क्वेअर वेअर I इक्वल्स टू 1 to n. ही जी टर्म आहे ही टर्म आहे सम आहे mr स्क्वेअर कुठून कुठपर्यंत 1 पासून n पर्यंत. मी समेशन ऑफ Mi Ri स्क्वेअर वेअर I इक्वल्स टू 1 to n आणि मल्टिप्लाइड बाय ओमेगा आहे. पण आपल्याला माहित आहे व्हॉट इज दिस समेशन साइन इंडिकेट्स? समेशन टर्म इंडिकेट्स. ही जी समेशनची जी टर्म आहे ही समेशनची टर्म म्हणजे काय होतो? काय? व्हॉट इज द I इज कॉल्ड ॲज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी. हा बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. हा फॉर्म्युला ऑलरेडी झालेला आपला मोमेंट ऑफ इनर्शियाचा. ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करा म्हणजे याच्याऐवजी I लिहिता येईल आपल्याला. I जर लिहिला तर L इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला? I ओमेगा. दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम ऑफ बॉडी. म्हणजे जी रोटेटिंग बॉडी आहे त्या रोटेटिंग बॉडीच्या अँग्युलर मोमेंटम साठी आपल्याला फॉर्म्युला मिळाला. काय मिळाला फॉर्म्युला? तर L इक्वल्स टू I ओमेगा. ज्याप्रमाणे आपण कालचं डेरिव्हेशन घेतलं त्याचप्रमाणे हे सुद्धा डेरिव्हेशन आहे. परत त्याला 3 पार्ट मध्ये डिवाइड करता येईल. डायग्रामचं एक्सप्लेनेशन हा झाला फर्स्ट पार्ट. सेकंड पार्ट मध्ये काय केलं आपण? प्रत्येक पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम केलं, काढलं. आणि लास्ट पार्ट मध्ये काय केलं आपण? या सगळ्यांच्या अँग्युलर मोमेंटमची काय केली आपण? ॲडिशन केली. ॲडिशन करून आपण फायनल फॉर्म्युला मिळवला. आणि तुम्ही जर या चॅप्टर मधले आधीचे 2 डेरिव्हेशन बघितले असेल, कायनेटिक एनर्जीचं डेरिव्हेशन असो की टॉर्कचं डेरिव्हेशन असो, एक टर्म येते यामध्ये I येतो त्या ठिकाणी सबस्टिट्यूट केले आहे. परत याच्यावरून आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाचं फिजिकल सिग्निफिकन्स समजून घेता येतं. हा जो फॉर्म्युला मिळालेला आपल्याला L इक्वल्स टू I ओमेगा, याला जर आपण कम्पेअर केलं लिनियर मोमेंटम सोबत, कसं कम्पेअर करता येईल पहा. म्हणजे मी याला लिनियर मोमेंटम सोबत जर कम्पेअर केलं, आपल्याला जो फॉर्म्युला मिळाला L इक्वल्स टू I ओमेगा, हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला अँग्युलर मोमेंटमचा आहे. आणि लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला काय आहे? तर लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला आहे P इज इक्वल्स टू m इंटू v. अगेन पहा, लक्षात घ्या, these two quantity are analogous. Linear momentum in linear motion is analogous with angular momentum in angular motion or rotational motion. त्याच पद्धतीने ह्या 2 क्वांटिटी अनालॉगस आहेत. लिनियर वेलोसिटी इन लिनियर मोशन इज अनालॉगस विथ अँग्युलर वेलोसिटी इन रोटेशनल मोशन. म्हणजे याचा अर्थ डेफिनेटली दिस 2 क्वांटिटी मस्ट बी अनालॉगस. मीन्स मोमेंट ऑफ इनर्शिया इज अनालॉगस विथ मास. म्हणजे ज्याप्रमाणे लिनियर मोशन मध्ये मास आहे त्याचप्रमाणे रोटेशनल मोशन मध्ये काय आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया. दोघांचा रोल एकच आहे, इनर्शिया रिप्रेझेंट करणं. इनर्शिया रिप्रेझेंट करतं म्हणजे मोशनला अपोज करणं. लिनियर मोशनला कोण अपोज करतं? मास. रोटेशनल मोशनला कोण अपोज करेल? मोमेंट ऑफ इनर्शिया. तर हे झालं अँग्युलर मोमेंटम साठी आपलं एक्सप्रेशन. आता यामध्ये यालाच एक कनेक्टिंग टॉपिक आहे जो नेहमी 2 मार्क्स साठी बोर्ड एक्झाम मध्ये विचारला जातो आणि ज्यावर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये सुद्धा क्वेश्चन येतात. याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी तो टॉपिक आहे. जो टॉपिक आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आता लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम काय सजेस्ट करतो आपल्याला पहा.
आता आपण 11च्या टॉपिक मध्ये बघितलेलं आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम या लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम म्हटलेलं आहे आपण. बस त्यालाच आपल्याला इथे अनालॉगस लॉ एक डेव्हलप करायचा आहे. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम काय घेतलं होतं आपण, जर एखाद्या बॉडीवर फोर्स ऍक्ट होणारा जर 0 असेल, इफ द फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी इज 0 देन इट्स लिनियर मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट. हा जो होता लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम होता. सेम लॉ आपल्याला पुट अप करायचा आहे, ज्याला म्हणतात लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम म्हणजे अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट राहण्याचा हा लॉ आहे. ज्याप्रमाणे हा लॉ सजेस्ट करतो, हा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम आहे. लिनियर मोमेंटम आहे म्हणून लिनियर फोर्स आणि लिनियर मोमेंटम आहे. मग लिनियर फोर्स जर एखाद्या बॉडीवर, म्हणजे समजा ही बॉडी आहे, या बॉडीवर टोटल फोर्स जो ऍक्ट होऊन राहिला तो 0 असेल तर या बॉडीचा अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट राहील. म्हणजे कोणत्याही प्रकारचा एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स जर तुम्ही दिला नाही बॉडीवर, एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स जर 0 असेल तर त्या बॉडीचा अँग्युलर लिनियर मोमेंटम कॉन्स्टंट असेल. सेम लॉ जो आहे तो इथं पुट अप केले आहात. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम म्हणतात त्याला. आणि स्टेटमेंट सरळ सरळ क्लिअर आहे, प्रूव्ह करायचं आपल्याला ते. त्याचं स्टेटमेंट काय आहे, इफ टॉर्क ऍक्टिंग ऑन ए बॉडी if torque acting on a rotating body is 0, म्हणजे जर रोटेटिंग बॉडीवर ऍक्ट होणारा टॉर्क जर 0 असेल तर then its angular momentum remains constant. म्हणजे जर एखाद्या बॉडीवर ऍक्ट होणारा टॉर्क जर 0 असेल, ज्याप्रमाणे इथं if the force acting on the body is 0 then the angular linear momentum of the body remains constant. In the same manner, if torque acting on rotating body is 0 then its angular momentum remains constant. म्हणजे जर एखाद्या बॉडीवर ऍक्ट होणारा टॉर्क जो आहे तो जर 0 असेल तर त्या बॉडीचं अँग्युलर मोमेंटम काय राहतं, कॉन्स्टंट राहतं, ते बदलत नाही, ते चेंज होत नाही. इफ the torque acting on body is 0 then L equals to constant. L ची व्हॅल्यू जी असते ती कॉन्स्टंट असते. म्हणजे आपल्याला टॉर्क जर 0 घेतला तर L चेंज होणार नाही. L मधला चेंज हा 0 असेल म्हणजे L ची व्हॅल्यू कॉन्स्टंट असेल. DL इज कॉन्स्टंट असं म्हटलं, DL इज 0 म्हटलं तरी चालेल. DL 0 म्हणजे चेंज इन अँग्युलर मोमेंटम 0, म्हणजे अँग्युलर मोमेंटम मध्ये चेंज नाही. अँग्युलर मोमेंटम मध्ये चेंज नाही म्हणजे अँग्युलर मोमेंटमची व्हॅल्यू काय राहील, कॉन्स्टंट राहील. आता आपल्याला हे प्रूव्ह करायचं. आता हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. प्रूफ याची कशी पाहता येईल आपल्याला. आपण लिनियर मोमेंटमच्या फॉर्म्युल्यावरनं स्टार्ट करू. वी नो दॅट व्हॉट इज द लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटम इज अ वेक्टर क्वांटिटी. इट इज अ क्रॉस प्रोडक्ट ऑफ आर अँड पी. आणि आर आणि पी चा हा क्रॉस प्रोडक्ट आहे. म्हणजे लिनियर मोमेंटम इज इक्वल्स टू वेक्टर आर क्रॉस वेक्टर पी. आता मी काय करतो, डिफरन्शिएट करतो दोन्ही साइडला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. डेरिव्हेटिव्ह मॅथमॅटिकल टर्म आहे, मॅथमॅटिकल सोल्युशन आहे, याचं लक्षात घ्या. मी दोन्ही साइडचा डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू टी. म्हणजेच मला इकडे लिहिता येईल dl/dt. किंवा सिंपल वे मध्ये जर लिहायचं झालं तर आपण असंही लिहू शकतो dt ऑफ. डेरिव्हेटिव्ह घेताना आपण हे फंक्शन या पद्धतीने लिहितो. L चा डेरिव्हेटिव्ह घेतला मी विथ रिस्पेक्ट टू टी, तर dt ऑफ L इक्वल्स टू काय लिहिता येईल मला, तर dt ऑफ वेक्टर r क्रॉस वेक्टर p. आता याला तर मला सरळ सरळ लिहिता येईल dl/dt. यात काही प्रॉब्लेम नाही. फक्त आता याला जर मला सिम्प्लिफाय करायचं असेल, लक्षात घ्या, जर मला याला सिम्प्लिफाय करायचं असेल तर मग मला मॅथमॅटिकल फॉर्म्युला यूज करावा लागेल डेरिव्हेशनचा. तुम्हाला हा पुढे चालून पार्ट होईल की डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू व्ही, ddt ऑफ u इंटू व्ही काय असेल, किंवा ddx ऑफ u इंटू व्ही. प्रोडक्टचा रूल आहे हा डेरिव्हेशनचा, डेरिव्हेटिव्हचा. याला म्हणतात फर्स्ट फंक्शन, याला म्हणतात सेकंड फंक्शन. 1 बाय 1 फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेतलं जातं. फर्स्ट फंक्शन कॉन्स्टंट ठेवायचं, सेकंड फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आणि आता सेकंड फंक्शन कॉन्स्टंट ठेवायचा, फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. म्हणजे इथं लिहिले आहात ddx ऑफ u इंटू व्ही असेल तर u इंटू dv बाय dx प्लस du बाय dx इंटू व्ही. म्हणजे ज्याला म्हणतात
फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. फक्त क्रॉस प्रोडक्ट मध्ये इंटरचेंज करायचे नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला असं म्हणता येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन्स. दोन फंक्शनच्या प्रोडक्टचा जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय होतो तो फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. म्हणजे तुम्हाला जर हे दोन फंक्शन आहे, पहिला फंक्शन आहे, दुसरा फंक्शन आहे, मग या दोघांचा जर प्रोडक्टचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल तर पहिलं फंक्शन जसं तसं ठेवतात, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह घेतात. पहिला u जसा तसा ठेवला, v चा डेरिव्हेटिव्ह घेतला, आणि सेकंड स्टेप मध्ये काय केला, v जसा तसा ठेवला, u चा डेरिव्हेटिव्ह घेतला. मग आता हा फॉर्म्युला जर आपण इथं अप्लाय केला तर आपल्याला काय लिहिता येईल, इथं लिहिता येईल आपल्याला, लक्षात घ्या, वेक्टर r फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. फर्स्ट फंक्शन जसा तसा, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड घ्या म्हणजे dp बाय dt घ्या, आणि पुढे प्लस सेकंड फंक्शन जसं तसं ठेवा. क्रॉस प्रोडक्ट असल्यामुळे आपल्याला वेक्टरचं पोझिशन चेंज करता येत नाही, म्हणून या ठिकाणी क्रॉस पी लिहिला मी. सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट कोणता आहे, r, म्हणून r चा डेरिव्हेटिव्ह घेतला dr बाय dt. दिस इज द फर्स्ट फंक्शन, दिस इज द सेकंड फंक्शन. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. आता याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता येतील आपल्याला. कशाच्या व्हॅल्यू ज्या आपल्याला माहिती आहेत, ज्या नोन व्हॅल्यूज आहेत त्या सबस्टिट्यूट करता येतील आपल्याला. आता कोणत्या व्हॅल्यूज नोन आहेत पहा, लक्षात घ्या. आता यामध्ये dp बाय dt काय होतो, पुट dp बाय dt द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, इट इज नथिंग बट ए फोर्स. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशन जर वापरला आपण तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज ऑलवेज इक्वल्स टू फोर्स. आणि पुढे नेक्स्ट वन, इथं dr बाय dt आहे. dr बाय dt मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस वेक्टर. द रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस वेक्टर इज इक्वल्स टू काय असतो, तो व्हेलॉसिटी. आपण सर्क्युलर मोशनच्या काही आधीच्या टॉपिक मध्ये बघितलेला आहे. dr बाय dt इक्वल्स टू काय होतो, इट इज नथिंग बट ए व्हेलॉसिटी. रेडियस वेक्टरचा चेंज होण्याचा जो रेट असतो, ज्या वेळेला एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो त्यावेळेला त्याची रेडियस वेक्टर चेंज होते. ही रेडियस वेक्टर चेंज झाली त्याची. रेडियस वेक्टर r1 पासून r2 पर्यंत गेलेली आहे. तुम्हाला रेडियस तर सेम राहते, पण रेडियसची डायरेक्शन बदलली. याची वेक्टर आहे त्यामुळे डायरेक्शन चेंज झाली, म्हणजे रेडियस वेक्टर मध्ये चेंज झाला. याची क्वांटिटी याला dr म्हणतात. dr मीन्स चेंज इन रेडियस वेक्टर. चेंज इन रेडियस वेक्टर पर युनिट टाइम, दॅट इज द रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस वेक्टर, इज कॉल्ड एज लिनियर वेलोसिटी. मग ही व्हॅल्यू याच्यात सबस्टिट्यूट करा. दोन्ही जर व्हॅल्यू याच्यात सबस्टिट्यूट केल्या आपण तर आपल्याला लिहिता येईल dl बाय dt इज इक्वल्स टू r क्रॉस dp बाय dt आहे. पण dp बाय dt म्हणजे काय होतं, इट इज रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम, दॅट इज द फोर्स. म्हणजे याला लिहिता येईल आपल्याला वेक्टर r क्रॉस वेक्टर f, पुढे प्लस dr बाय dt लिहिता येईल आपल्याला v म्हणजे v क्रॉस वेक्टर p. आता तुम्हाला यामध्ये dl बाय dt इज इक्वल्स टू r क्रॉस f प्लस इथं वेलोसिटी वेक्टर जसा तसा ठेवतोय मी. याला लिहिता येईल आपल्याला मास इंटू वेलोसिटी, कारण हे लिनियर मोमेंटम आहे. लिनियर मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी. तुम्ही यातून m बाहेर काढू शकता, कॉन्स्टंट टर्म क्रॉस प्रोडक्ट मधून बाहेर काढता येतो आपल्याला. म्हणजे वेक्टर r क्रॉस वेक्टर f प्लस इथं जर तुम्ही m जर कॉन्स्टंट टर्म बाहेर काढला तर वेलोसिटी वेक्टर क्रॉस वेलोसिटी वेक्टर. आता यामध्ये कशाच्या काय व्हॅल्यूज होतात त्या तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. यामध्ये पुट वेक्टर r क्रॉस f काय होतं, तर कालच आपण एक्सप्रेशन बघितलं, इट इज नथिंग बट ए टॉर्क. हा टॉर्क आहे. वेक्टर r क्रॉस f म्हणजे टॉर्क आहे, आणि वेलोसिटी इंटू वेलोसिटी क्रॉस प्रोडक्ट आहे वेलोसिटीचा, तर तो आहे 0. का, कारण वेक्टर प्रोडक्टची प्रॉपर्टी आहे. द वेक्टर प्रोडक्ट ऑफ ए वेक्टर विथ इटसेल्फ इज ऑलवेज इक्वल्स टू 0. आपण वेक्टर a क्रॉस वेक्टर a बघितलेला आहे, इट इज ऑलवेज 0. याला जर सिम्प्लिफाय केला आपण, याची मॅग्निट्यूड जर काढायचा प्रयत्न केला तर वेक्टर a क्रॉस a काय येतो, इट इज a इंटू साइन थीटा. ऍक्च्युअली इट विल बी साइन 0, कारण वेक्टर a आणि वेक्टर a मधला अँगल 0 असेल. म्हणजे तुम्ही वेक्टर a क्रॉस a कसा सॉल्व्ह करता, तर a ची मॅग्निट्यूड आणि त्यांच्यामधल्या अँगलचा 0 साइन, म्हणजे साइन 0 ची व्हॅल्यू 0 येते. म्हणजे याचा अर्थ काय होतो 0. म्हणजे कोणत्याही वेक्टरचा त्याच वेक्टर सोबत क्रॉस प्रोडक्ट घेतला त्याचा आन्सर काय येतो 0. त्याच्यामुळे v क्रॉस v किती 0. ह्या व्हॅल्यू जर याच्या सबस्टिट्यूट केल्या तर काय मिळेल आपल्याला, इकडची लेफ्ट हँड साइड आहे dl बाय dt इक्वल्स टू
आर क्रॉस एफ काय येतो तर टॉर्क म्हणून टॉर्क आणि प्लस पुढे 0. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी मिळतो टॉ इक्वल्स टू काय किंवा डीएल बाय डीटी इक्वल्स टू काय. 0 तर काही लिहायची गरज नाही. मीन्स डीएल बाय डीटी इक्वल्स टू टॉ मिळतो. आता हे जे रिलेशन आहे हे रिलेशन सांगेल आपल्याला की टॉर्क जर 0 असेल तर याची व्हॅल्यू कॉन्स्टंट राहील. कशी कॉन्स्टंट राहील का लक्षात घ्या. आता याला फिजिक्सच्या लँग्वेज मध्ये बघता येईल आपल्याला, मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये पाहता येईल आपल्याला, म्हणजे दोन्ही लँग्वेज मध्ये पाहता येईल. फिजिक्सची लँग्वेज सुद्धा यूज करता येईल, मॅथमॅटिकल लँग्वेज सुद्धा यूज करता येईल आपल्याला. आता तुम्ही जर या ठिकाणी ऑब्झर्व केलं, आपण आपला लॉ काय सजेस्ट करतोय, आपला लॉ सजेस्ट करतोय इफ टॉ इज 0, म्हणजे टॉ ची व्हॅल्यू 0 घ्या. मग टॉ ची व्हॅल्यू जर 0 घेतली, इफ टॉ इज 0, वेक्टर टॉ जर 0 असेल तर डीएल बाय डीटी 0 होईल. वेक्टर टॉ ची व्हॅल्यू जर 0 असेल, वेक्टर टॉ ची व्हॅल्यू जर 0 असेल तर डीएल बाय डीटी 0 होईल. मग डीएल बाय डीटी 0 आला, मग असा कोणतं फंक्शन आहे ज्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो ते फंक्शन कॉन्स्टंट असतं. तुम्ही हा एक मॅथमॅटिकल फॉर्म्युला होईल तुमचा ddx ऑफ k, इट इज ऑलवेज 0 बिकॉज k इज अ कॉन्स्टंट. कॉन्स्टंट हा व्हेरिएबल नाही, व्हेरिएबल असेल तरच त्याचा डेरिव्हेटिव्ह काढता येतो. जर कॉन्स्टंट असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. मग ज्या अर्थी टॉ 0 आहे डीएल बाय डीटी 0 आहे, हे एक्सप्रेशन सांगून आलं की टॉ इक्वल्स टू डीएल बाय डीटी. मग टॉ ची व्हॅल्यू 0 ठेवा, म्हणजे डीएल बाय डीटी 0. डीएल बाय डीटी 0 म्हणजे आता अर्थ मॅथमॅटिक्सच्या कन्सेप्ट नुसार, फिजिक्सच्या कन्सेप्ट नुसार हे नंतर सांगतो. मॅथमॅटिक्सच्या कन्सेप्ट नुसार एल चा डेरिव्हेटिव्ह 0 आहे, याचा अर्थ एल ही क्वांटिटी काय आहे, कॉन्स्टंट आहे. मीन्स एफ इक्वल्स टू, इफ टॉ इक्वल्स टू 0 देन एल इक्वल्स टू कॉन्स्टंट. आता फिजिक्सच्या लँग्वेज मध्ये काय सांगते, डीएल बाय डीटी 0 आहे म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम 0 आहे. म्हणजे आता अर्थ चेंज इन अँग्युलर मोमेंटम 0 आहे. म्हणजे इक्वेशन काय सजेस्ट करतं आपल्याला, डीएल ची व्हॅल्यू 0 आहे. कारण डीटी तर 0 राहू शकत नाही, डीटी 0 राहिला असतं तर फंक्शन इन्फानाइट आलं असतं. म्हणजे आता अर्थ डीएल ची व्हॅल्यू 0 आहे. द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम इज 0, दॅट मीन्स चेंज इन अँग्युलर मोमेंटम इज 0. चेंज इन अँग्युलर मोमेंटम 0 आहे याचा अर्थ काय, याचा अर्थ अँग्युलर मोमेंटम चेंज झाला नाही. अँग्युलर मोमेंटम चेंज झाला नाही याचा अर्थ अँग्युलर मोमेंटम काय आहे, कॉन्स्टंट आहे. चेंज इन अँग्युलर मोमेंटम, डीएल म्हणजे चेंज इन अँग्युलर मोमेंटम, चेंज इन अँग्युलर मोमेंटम 0 आहे म्हणजे अँग्युलर मोमेंटम मध्ये चेंज झाला नाही. अँग्युलर मोमेंटम मध्ये चेंज झाला नाही म्हणजे अँग्युलर मोमेंटम काय राहतो, कॉन्स्टंट राहतो. So this law is called as law of conservation of angular momentum. Law of conservation of angular momentum चा आपण स्टेटमेंट घेतलं, एक त्याचं मॅथमॅटिकल इक्वेशन आहे आणि ते आपण प्रूव्ह केलं. प्रूव्ह करताना थोडासा मॅथमॅटिकल टर्म आहे, समजायला वेळ लागेल. जर डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक झाला असेल तर समजून जाईल, नसेल झाला तर ज्या वेळेला होईल तुमचा. पण तरी सुद्धा इथं जो फॉर्म्युला यूज केलेला आहे तो फॉर्म्युला लक्षात घ्या. मी इथे लिहितो तो फॉर्म्युला ddx ऑफ u इंटू व्ही. महत्वाचा थेरम आहे तुमचा मॅथ्स मधला. Derivative of first function into second function, the first function into derivative of second plus second function into derivative of first. U into dv by dx plus dv by dx into v. First function into derivative of second plus second function into derivative of first म्हणतात त्याला. हा फॉर्म्युला आपण इथे यूज केलेला लक्षात घ्या. हा फॉर्म्युला या ठिकाणी आपण युटिलाइज केलेला आहे. हा फॉर्म्युला मॅथमॅटिक्सचा फॉर्म्युला इथे वापरलेला आहे. आणि हे दोन कन्सेप्ट लक्षात घ्या. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर लिनियर मोमेंटम काय असतं, इट इज ऑलवेज इक्वल्स टू फोर्स अँड रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस वेक्टर इट इज वेलोसिटी. दोन व्हॅल्यूज ठेवून आपण सबस्टिट्यूट केलं. परत एक वेळ रिपीट करतोय मी, प्रूफ सोपी आहे त्याची, काही कठीण नाही आहे. तर वेक्टर एल इज इक्वल्स टू वेक्टर आर क्रॉस पी. दोघांचा क्रॉस प्रोडक्ट घेतला तर वेक्टर एल मिळतो. दोन्ही साईडला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टी. डिफरन्शिएट केलं तर डीएल बाय डीटी इक्वल्स टू काय मिळेल, तर डीडीटी ऑफ आर क्रॉस पी. दोन्ही साईडचा डेरिव्हेटिव्ह घेतला, हा प्रोडक्ट रूलचा फॉर्म्युला लावला डेरिव्हेटिव्हचा आणि त्याला सिम्प्लिफाय केलं. डीपी बाय डीटीच्या ऐवजी एफ ठेवला, डीआर बाय डीटीच्या ऐवजी व्ही ठेवला. आता तुम्हाला इथं माहित आहे व्हॉट इज द लिनियर मोमेंटम, इट इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी. एम हा कॉन्स्टंट टर्म आहे, तो आपल्याला प्रोडक्ट मधून बाहेर काढता येतो. व्ही क्रॉस व्ही, व्ही क्रॉस व्ही ची व्हॅल्यू 0 येते आणि आर क्रॉस एफ म्हणजे टॉ होतो. त्यालाच एक्सप्रेशन झालं. रेडियस वेक्टर, मोमेंट आर्म आणि फोर्स यांचा प्रोडक्ट म्हणजे टॉर्क होतो. या दोन्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या म्हणजे डीएल बाय डीटी इक्वल्स टू टॉ हे प्रूव्ह केलं. पण हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी. बरेच वेळा एक्झाममध्ये याच्यावर एक्झाम्पल विचारलेला, टॉ इक्वल्स टू डीएल बाय डीटी. जर टॉची व्हॅल्यू आपल्या लॉ नुसार जर टॉची व्हॅल्यू 0 असेल, टॉची व्हॅल्यू जर 0 घेतली तर डीएल बाय डीटी 0 येईल. ज्या अर्थी एलचा डेरिव्हेटिव्ह 0 आहे त्या अर्थी एल कॉन्स्टंट टर्म आहे.
किंवा dl बाय dt 0 आहे, याचा अर्थ dl म्हणजे चेंज इन अँग्युलर मोमेंटम, म्हणजे अँग्युलर मोमेंटम मध्ये बदल झाला नाही, म्हणजे अँग्युलर मोमेंटम मधला चेंज किती आहे? 0, म्हणजे अँग्युलर मोमेंटम काय आहे? कॉन्स्टंट आहे. आता या लॉचं अप्लिकेशन्स भरपूर ठिकाणी आपण पाहतो. म्हणजे या लॉचे जर अप्लिकेशन किंवा याचे युजेस जर बघायचे असतील आपल्याला, तर आपण रेग्युलर लाईफ मध्ये सुद्धा याचे युजेस बघतो. थोडासा लॉ आपण सिम्प्लिफाय करून पाहू थोडा. या लॉचे काही एक्झाम्पल्स घेता येतील रेग्युलर लाईफ मधले, आणि बरेच वेळा टीव्हीवर सुद्धा आपण याचे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. सायन्स फिक्शन जे प्रोग्राम असतात त्या प्रोग्राम मध्ये आपण बरेच वेळा याचे एक्झाम्पल्स घेतलेले आहेत किंवा बघितलेले आहेत. आता यामध्ये आपण काय म्हटलं की जर बॉडीवर ऍक्ट होणारा टॉर्क 0 असेल तर बॉडीचा अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट आहे. अर्थसाठी फार महत्वाचा फॉर्म्युला आहे. अर्थ ही जी कॉन्स्टंटली करोडो वर्षापासून स्वतःच्या भोवती फिरते, याचमुळे बॉडीवर ऍक्ट होणारा, अर्थवर ऍक्ट होणारा टॉर्क 0 आहे. बाहेरून कोणी कोणत्याही प्रकारचा टॉर्क प्रोव्हाइड करत नाही, त्यामुळे अर्थचं अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट आहे. अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट आहे म्हणजे आय ओमेगा कॉन्स्टंट आहे, आणि पृथ्वीचा आय कॉन्स्टंट आहे म्हणून ओमेगा कॉन्स्टंट आहे. म्हणजे म्हणून अर्थची जी अँग्युलर वेलॉसिटी आहे ती कॉन्स्टंट आहे. म्हणून अर्थ ही कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटीने रोटेट होते, म्हणून पिरियडही कॉन्स्टंट आहे. म्हणून बरोबर 24 तासानंतर 24 अवर्स नंतर पृथ्वी जी आहे ती स्वतःभोवती एक राऊंड कंप्लीट करते. लक्षात घ्या, म्हणजे हा लॉ जो आहे हा बेसिक लॉ आहे. लक्षात घ्या, इफ टॉ इक्वल्स टू 0 देन एल इक्वल्स टू कॉन्स्टंट. व्हॉट इज द एल? एलचा फॉर्म्युला आत्ताच काढला आपण, आय ओमेगा कॉन्स्टंट. आता याचा अर्थ काय होतो? जर बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला तर अँग्युलर वेलॉसिटी कमी होईल. जर लक्षात घ्या, जर मोमेंट ऑफ इनर्शिया डिक्रीज झाला तर अँग्युलर वेलॉसिटी इन्क्रीज होईल. व्हाईस वर्सा आहे. जेणेकरून या दोघांचा प्रोडक्ट काय असायला पाहिजे? कॉन्स्टंट असायला पाहिजे. इन केस मध्ये एखाद्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला, एखाद्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला, मोमेंट ऑफ इनर्शिया जर वाढला तर अँग्युलर वेलॉसिटी कमी होते, आणि जर अँग्युलर वेलॉसिटी कमी, जर मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला तर अँग्युलर वेलॉसिटी वाढते. आता याचे एक्झाम्पल्स कोणते घेता येतील तुम्हाला पहा. याचे एक्झाम्पल्स 2-3 बुक मध्ये मेन्शन केलेले आहेत, त्यापैकी 1-2 एक्झाम्पल मी सांगतोय तुम्हाला. जसं तुम्हाला अँग्युलर वेलॉसिटी, याचा अर्थ काय, अँग्युलर वेलॉसिटी वाढवायची असेल तर काय कमी करावं लागेल तुम्हाला? मोमेंट ऑफ इनर्शिया. कारण हे तर कॉन्स्टंट आहे, दोघांचा प्रोडक्ट कॉन्स्टंट आहे. मग तुम्हाला जर स्पीड वाढवायची आहे तर काय कमी करावं लागेल? जर तुम्हाला ओमेगाची व्हॅल्यू इन्क्रीज करायची असेल, अँग्युलर वेलॉसिटी वाढवायची, एखाद्या ऑब्जेक्टची रोटेटिंग स्पीड जर वाढवायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? आय डिक्रीज करावं लागेल. आता याचे एक्झाम्पल्स कोणते पहा. पूल ड्रायव्हर जे असतात, उंच याच्यावरनं प्लॅटफॉर्मवर स्विमिंग पूलमध्ये जम्प करणारे आहेत, मधात हवेमध्ये लूप्स खातात, लूप्स तयार करतात. मग हे लूप्स कसे जनरेट करतात? लूप्स जनरेट करताना ते एक विशिष्ट प्रोसेस करतात, तुम्ही बघितलं असेल. ज्या वेळेला ते वरच्या प्लॅटफॉर्मवरनं जम्प करतात, त्यावेळेला जम्प केल्यानंतर मिडल पोर्शन मध्ये ते हवेमध्ये लूप्स तयार करतात, लूप्स करून पाण्यामध्ये ड्राईव्ह करतात. पण हे लूप्स तयार करताना ते एक विशिष्ट पोझिशन करतात. काय पोझिशन करतात? ते आपले हात आणि पाय जे ते पोटाशी बांधून ठेवतात, म्हणजे बॉडी कमीत कमी जागेमध्ये बसवतात. जर त्यांनी हात आणि पाय जर पोटाशी बांधून घेतले तर होतं काय? बॉडी कमीत कमी जागेमध्ये बसते. बॉडी कमीत कमी जागेमध्ये बसली की मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होतो बॉडीचा. मास जवळ आलं ऍक्सिसच्या, मास जवळ आलं म्हणजे आता अर्थ आयची व्हॅल्यू डिक्रीज झाली. मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाल्याबरोबर त्यांची स्पीड वाढते, स्पीड इन्क्रीज होते. स्पीड वाढते म्हणून ते हवेमध्ये सूर घेऊ शकतात, हवेमध्ये ते कोलांट्या उड्या घेऊ शकतात, आणि अँग्युलर स्पीड वाढवल्यामुळे हे शक्य होतं, आणि ते सेफली लँड होतात. तुम्ही कधी असं बघितलं नसेल की ते वरच्या बोर्डवरनं जम्प करतात, हात आणि पाय मोकळे आहेत, हवेमध्ये सूर घेऊन राहिले, कोलांट्या उड्या खाऊन राहिले, शक्य नाही. का? कारण जर हात आणि पाय जर त्याचे मोकळे असतील तर डेफिनेटली या ठिकाणी त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल, इन्क्रीज होईल, अँग्युलर स्पीड कमी होईल, म्हणजे जेणेकरून त्यांना लूप्स तयार करता येणार नाही. म्हणजे त्यांना हवेमध्ये जर लूप्स तयार करायचे असतील तर त्यांना स्पीड वाढवणं गरजेचं आहे, स्पीड इन्क्रीज करणं गरजेचं आहे. स्पीड इन्क्रीज करणं गरजेचं आहे, त्यांना मोमेंट ऑफ इनर्शिया डिक्रीज करावं लागेल. मग मोमेंट ऑफ इनर्शिया डिक्रीज करण्यासाठी ते काय करतात? ते हात आणि पाय पोटाशी बांधतात, म्हणजे जेणेकरून बॉडी कमी जागेमध्ये बसेल. बॉडी कमी जागेमध्ये जर बसली, डिस्ट्रीब्युशन ऑफ मास कमी होईल. डिस्ट्रीब्युशन ऑफ मास कमी झालं तर मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होईल. हेच तुम्हाला आईस स्केटिंगच्या वेळेला दिसतं. जे स्केटिंग करणारे आहेत, स्केटिंग करणाऱ्याला सर्कलवर फिरायचं असेल तर ते खाली बसून सर्कलवर फिरतात, किंवा कमीत कमी बॉडीला बेंड तरी करतात. म्हणजे त्यांना टर्न घ्यायचा असला तरी ते बॉडीला बेंड करतात. बेंड करताना ते मासचं डिस्ट्रीब्युशन कमी करतात. मासचं डिस्ट्रीब्युशन कमी केलं, आय डिक्रीज होतं. आय डिक्रीज झाला, ओमेगा वाढतो.
तर हे याचे काही सर्टन एक्झाम्पल्स आहेत, जे एक्झाम्पल्स तुम्ही बुक्समध्ये किंवा व्हेरियस याच्यामध्ये स्टडी मटेरियलमध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर हाचा आपला टॉपिक